अरिहंत सुपरमार्केटची धमाकेदार ऑफर। खरेदी करा कमाल, मिळवा बक्षिसे धमाल। ₹2000च्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे। आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट, कोल्हेमळा चौक, नारायणगाव। कसं जगायचं कसं? अनेक वर्ष झालं, वर्षभरापासून शेतकऱ्यांचा बोजा कमी करा अनेक निवेदन दिले, अनेक आंदोलने केली, शासनाला अजून जाग आलेली नाही। शासनाने लवकर दखल घेणं गरजेचं आहे। आमच्या तालुक्यातला महत्त्वाचा प्रश्न बिबट्याचा, घराच्या बाहेर पडताना सुद्धा घरातला माणूस घरात येईल का नाही ही शाश्वती घरच्यांना नाही। बिबट्याचे हल्ले, आम्ही आमची पिकं जागवायची कशी, उसाला पाणी भरायचं कसं, अनेक प्रश्न आमच्या समोर भेडसावत आहोत। खरोखरच ही भूमी मावळ्यांची भूमी, शिवरायांची भूमी, इथं आम्हाला गनिमी कावा आमच्या रक्तामध्ये आहे, शस्त्र चालवणे आमच्या रक्तामध्ये आहे। वेळ प्रसंगी आमच्या संरक्षणासाठी आम्हाला कायदा मोडावा लागेल, पर्याय नाही। बिबट्या आमच्यावर हल्ला करतोय, आम्ही पाहत राहायचं का? शेवटी आम्ही शस्त्र चालवणाऱ्या पैकी आहोत, याच भूमीत आम्ही जन्मलो आहोत, शिवरायांचे आम्ही मावळे आहोत। वेळ पडली तर आमच्या जीवासाठी, आमचं जीव वाचवण्यासाठी, आम्ही संरक्षणासाठी खरोखरच आम्ही शस्त्र हाती घेणार आहोत। निश्चितच शासनाची दखल घ्यावी। आमच्या प्रत्येक शेतकऱ्यांना आम्ही प्रशिक्षण देऊ। बिबट्याने हल्ला केल्याबरोबर आम्ही सुद्धा बिबट्या हल्ला करू शकतो। अरे आमच्या छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा त्यावेळी बिबट्या फाडला होता। इतर रक्त आमच्यामध्ये आहे। निश्चितच शासनाने लवकर दखल घ्यावी आणि निश्चितच बिबटमुक्त तालुका करावा। मी माझ्या विठुरायाला एकच या ठिकाणी विनंती करेन, विठुराया तुला एकच विनंती करतो, सांग माझ्या विठुराया कसं जगायचं आम्ही, सांग माझ्या विठुराया। धान्य पिकवलं आम्ही रात्रंदिन कष्ट करूनी, बरसला धोधो वरून राजा गेलं पिकरे आमचं वाहून, बरसला धोधो वरून राजा गेलं पिकरे आमचं वाहून। ऊस पिकाला पाणी भरताना कसरत आमची भारी, ऊस पिकाला पाणी भरताना कसरत भारी आमची। बिबट्याची दहशत सदा आमच्या दारी, बिबट्याची दहशत सदा आमच्या दारी। कसं जगायचं आम्ही सांग रे माझ्या विठुराया, कसं जगायचं आम्ही सांग रे माझ्या विठुराया। दिवसा ढवळ्या दारावर आमच्या बिबट्या मारतो रे लाथा, दिवसा ढवळ्या दारावर आमच्या बिबट्या मारतो रे लाथा। काय सांगू आता भेदरलेल्या आमच्या लेकरांची कथा, काय सांगू आता आमच्या भेदरलेल्या लेकरांची कथा। कसं जगायचं आम्ही सांग रे माझ्या विठुराया, कसं जगायचं आम्ही सांग रे माझ्या विठुराया। कसं पाठवू शाळेला रानातून माझ्या लेकरांना, कसं पाठवू शाळेला रानातून माझ्या लेकरांना। जीवा पार जपलेला माझ्या काळजाच्या तुकड्याला, जीवा पार जपलेला माझ्या काळजाच्या तुकड्यांना। कसं जगायचं सांग रे माझ्या विठुराया, कसं जगायचं आम्ही सांग रे माझ्या विठुराया। रोज रोज पाहतो आमचं मरण आम्ही, रोज रोज पाहतो आमचं मरण आम्ही। कसं जगायचं सांगा ना तुम्ही, कसं जगायचं सांगा ना तुम्ही। धन्यवाद।